Hello students, how are you all? In this video, we are going to discuss some important numericals which are based on the reflection of light and plane mirror. In last two videos, we discussed about the reflection of light and some important concepts which are related to the plane mirror. So, we are going to discuss now the numericals based on these concepts. कोणताही न्यूमरिकल सॉल्व करताना अगोदर तो केअरफुली एक दोन वेळा रीड केला पाहिजे. त्या दिलेल्या ज्या कंडिशन्स आहेत त्या समजून घ्या. दिलेल्या गिवन व्हॅल्यूज ज्या आहेत त्या आयडेंटिफाय करा. जे फाइंड आउट करायचंय किंवा जे प्रूव्ह करायचंय ते अगोदर लक्षात घ्या आणि मग त्याला सॉल्व करा. ओके, सो लेट्स स्टार्ट. द फर्स्ट क्वेश्चन इज ए मिरर is inclined at an angle of 45 degree with the horizontal and mirror starts from the origin. An object is kept at x equal to -2 centimeter, then locate its image. So here we have to find the location of the image formed by the mirror. एखाद्या मिररने तयार केलेल्या इमेजचे आपल्याला इथं पोझिशन किंवा लोकेशन फाइंड आउट करायचे कोऑर्डिनेटच्या फॉर्म मध्ये. जसं आपल्याला इथं ऑब्जेक्टची पोझिशन जशी दिलेली आहे त्याच फॉर्म मध्ये वी हॅव टू फाइंड दी पोझिशन ऑफ इमेज. आता इथं वेर इज द मिरर. मिरर कुठं प्लेस केले इथं. मिरर इज इन्क्लाइंड ॲट अन अँगल ऑफ 45 डिग्री विथ द हॉरिझॉन्टल. व्हॉट इज हॉरिझॉन्टल? हॉरिझॉन्टल इज अ प्लेन which is parallel to the surface of earth and vertical is a plane which is perpendicular to the surface of earth. So here let's consider this is the x axis and which is nothing but the horizontal. X axis म्हणजे आपण इथे काय कन्सिडर करणार आहे? हॉरिझॉन्टल कन्सिडर करणार आहे. Then the mirror makes an angle of 45 degree with this horizontal. So where will be the mirror? Mirror is here which makes an angle of 45 degree with the horizontal. So this is our mirror. This is the mirror. And angle between mirror and this x-axis which is the horizontal is 45 degree. Now where is the object? Object is placed at x equal to -2 centimeter. So object is on the negative x-axis. Suppose this is the point which is -2. So this is our object which let's consider point A and object is placed at this point A which is at a distance of 2 सेंटीमीटर फ्रॉम दी ओरिजिन. ऑब्जेक्ट जे आहे ते ओरिजिन पासून किती सेंटीमीटरला आहे? 2 सेंटीमीटरला आहे. निगेटिव्ह ऍक्सिस वरती आहे. दिलेला आहे आपल्याला हे गिवन. अँड नाउ वी हॅव टू फाइंड दी पोझिशन ऑफ इमेज ऑफ धिस ऑब्जेक्ट. अशी सेम कंडिशन एक तुम्हाला मी सांगितली होती. जर अशा टाइप मध्ये ऑब्जेक्ट असेल तर काय करायचं? सपोज दिस इज अवर मिरर अँड दिस इज दी ऑब्जेक्ट. हे ऑब्जेक्ट आहे. आता या ऑब्जेक्टची इमेज जी आहे या प्लेन मिररमुळे जी तयार होणार आहे यासाठी मी तुम्हाला सांगितलेलं काय करायचं? एक्सटेंड द मिरर अँड द परपेंडिक्युलर डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट. ऑब्जेक्टचं जे परपेंडिक्युलर डिस्टन्स असतं. सपोज दिस डिस्टन्स विल बी यू. दिस परपेंडिक्युलर डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट इज इक्वल टू द परपेंडिक्युलर डिस्टन्स ऑफ इमेज अँड सपोज दिस इज अवर इमेज. So this distance will also be u. आता यामध्ये रे डायग्राम मधून दाखवायचं असेल तरी आपल्याला माहित आहे आपण काही रेज कन्सिडर करतो. दोन रेज घेतल्या जातात इथं अँड these two rays are reflected from the plane mirror. रिफ्लेक्ट होता त्यांचा ओरिजिनल पार्ट घेतो आपण आणि त्याच्यावर याची इमेज तयार होते. सो दिस इज द इमेज ऑफ धिस ऑब्जेक्ट. या सेम कंडिशनचा यूज आपण इथं करणार आहे. आता दिस इज अवर मिरर अँड दिस इज दी ऑब्जेक्ट. सो एक्सटेंड दी मिरर. एक्सटेंड केलं याला. सो दी परपेंडिक्युलर डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट फ्रॉम मिरर. आपल्याला हे जर फाइंड आउट करायचं असेल तर इथून या लाईनवरती काय परपेंडिक्युलर ड्रॉ करतो आपण. सो दिस इज दी परपेंडिक्युलर लाईन अँड दिस विल बी दी डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट फ्रॉम दी mirror. D is the distance of perpendicular distance of object from the mirror. This angle is 45 degree. Therefore, this angle is also 45 degree. This is 90 degree. This is 45 degree. So, this angle will also 45 degree. So, this is the 45 degree. Let's consider theta.
हा थिटा अँगल आहे आणि हा किती आहे इथं 45 डिग्री मध्ये आहे. आता इथला विचार करा. दिस इज द ऑब्जेक्ट डिस्टन्स अँड दिस इज द इमेज डिस्टन्स. बट ऑब्जेक्ट डिस्टन्स अँड इमेज डिस्टन्स इज ऑलवेज सेम. सो हियर if I extend this perpendicular distance, then at this point we find the image, because these two triangles are congruent triangles. If this is 45, then this angle is also 45. हा 45 असेल तर हाही 45 असणार आहे, कारण हा टोटल 90 डिग्री आहे. आणि मग हा 45 आहे, 92 आहेत, एक साइड कॉमन आहे, त्यामुळे हे दोन ट्रायंगल कॉंग्रुएंट होतात. त्यामुळे हे जेवढं डिस्टन्स तेवढंच हे डिस्टन्स, त्यामुळे याची व्हॅल्यू काय येणार आहे इथं डीच मिळणार आहे. मग आपल्याला प्रूव्ह काय करायचंय, आपल्याला इमेजची पोझिशन फाइंड आउट करायची. म्हणजे हा जो पॉइंट आहे याचा कोऑर्डिनेट किती, जसं ए पॉइंटचा कोऑर्डिनेट किती आहे -2, तसं आपल्याला या आय पॉइंटचा काय करायचा आहे कोऑर्डिनेट फाइंड आउट करायचा आहे. एक कळतंय की इमेज जी आहे ती कोणत्या ऍक्सिसवर फॉर्म होणार आहे, वाय ऍक्सिस वरती. थोडं जॉमेट्रीचा यूज करून आपण इथे काय करणार आहे, हे डिस्टन्स कॅल्क्युलेट करणार आहे, म्हणजे इथला कोऑर्डिनेट. आपल्याला हे ओ आय हे डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचे. ओके, नाउ लेट्स सी इन ट्रायंगल ए ओ या पॉइंटला मी इथं पी म्हटलं तर एओपी या ट्रायंगल मध्ये इन ट्रायंगल एओपी cos 45 इक्वल टू cos 45 adjacent upon hypotenuse means AP upon AO. आता इथं AP म्हणजे काय आहे तर D आहे आणि AO 2 सेंटीमीटर आहे, म्हणजेच D इक्वल टू 2 इंटू cos 45 ची व्हॅल्यू 1/√2. याचाच अर्थ D इक्वल टू 2/√2 ची व्हॅल्यू काय ना √2. म्हणजे इथं D ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली √2. याचा अर्थ ही व्हॅल्यू किती आहे √2. मग हे टोटल डिस्टन्स किती येईल आता AI. देयरफॉर AI इक्वल टू √2 प्लस √2 which is 2√2. So this is the AI. Now consider this triangle AOI. Right angle triangle आहे, हायपोटेन्यूस याचा AI असणार आहे. आणि मग जर पायथागोरस आपण इथे यूज केलं तर आपल्याला असं मिळेल AI स्क्वेअर इक्वल टू AO स्क्वेअर प्लस OI स्क्वेअर. आता यामध्ये OI स्क्वेअर इक्वल टू काय येणार बघा, AI ची व्हॅल्यू किती आहे 2√2, त्याचा जर स्क्वेअर केला तर 4 इंटू 2 होईल, प्लस हे जर मी इकडं घेतलं तर ते मायनस होईल. AO किती आहे, AO इज 2 अँड 2 स्क्वेअर इज 4, सो मायनस. इथे मी डायरेक्ट करतोय, हे OI स्क्वेअर आहे असं आहे, हे इकडे घेतलं यातून सबट्रॅक्ट होईल, सो इट इज 4. 8 minus 4 which is 4 OI square. Therefore OI equal to 2 square root of this 4. Therefore this coordinate is 2. What is the position of image then? Position of image is on y axis and the coordinate is -2 centimeter. This is our answer. Location of image. Where is the location? Y equal to -2 centimeter is the location of image which is on the y axis. Okay, now let's see one more question. Now let's see the second question. पहिले न्यूमेरिकल सॉल्व करून झाल्यावर तुम्ही तो पॉज करून नोट डाउन करून घे चला. ओके, सो सेकंड क्वेश्चन इज ए बीम ऑफ लाईट फ्रॉम अ सोर्स L. मी तुम्हाला क्वेश्चन वाचतानाच डायग्राम एक ड्रॉ केली, इथं ती एक्सप्लेन करतोय. ओके, ए बीम ऑफ लाईट फ्रॉम अ सोर्स L, दिस इज अवर सोर्स L, इज इन्सिडेंट नॉर्मली ऑन अ प्लेन मिरर. दिस इज द प्लेन मिरर. या सोर्स पासून येणारी लाईटची बीम या प्लेन मिरर वरती नॉर्मली इन्सिडेंट होते आणि आपल्याला माहिती आहे जर परपेंडिक्युलर इन्सिडेंट होत असेल लाईट तर त्याच डायरेक्शननं रिटर्न जाते. इथं दाखवलंय मी, ती इन्सिडेंट रे नॉर्मली इन्सिडेंट झाल्यामुळं सेम डायरेक्शननं रिटर्न जाते. ओके, इज इन्सिडेंट नॉर्मली ऑन अ प्लेन मिरर फिक्स्ड ऍट ए सर्टन डिस्टन्स x फ्रॉम दी सोर्स. सोर्स पासून या मिररचं डिस्टन्स किती दिलेलं आहे क्वेश्चन मध्ये, x दिलेला आहे. कंडिशन सिंपल आहे, लक्षात ठेवा. हा सोर्स आहे,
बीम ऑफ लाईट सोर्स पासून जी आहे ती याच्यावरती परपेंडिक्युलर इन्सिडेंट होते मिररवरती आणि सेम डायरेक्शन न काय होते रिफ्लेक्ट होते. दोघांमधलं डिस्टन्स जे दिलंय ते काय दिलंय एक्स. आणि इथं आता द बीम इज रिफ्लेक्टेड बॅक ऍज अ स्पॉट. म्हणजे इथं ही जी लाईट बीम आहे ही लाईट बीम रिटर्न येते स्पॉट सारखं. स्पॉट म्हणजे तुम्ही बघितलं असेल तुमच्याकडे कंपासमध्ये वगैरे काय छोटाशी अशी सर्क्युलर मिरर असते आणि तुम्ही जर त्याला सोर्सच्या साईडला असं धरलं असेल आणि मिररला जर तुम्ही असं रोटेट केलं असेल तर तुम्हाला समोरच्या वॉलवरती असा एक स्पॉट दिसतो, ब्राईट स्पॉट. त्या सोर्सची ती इमेज असते, रिअल इमेज असते. तुम्ही बघितलेलं असेल असं ते सोपं आहे ते. तसा टाईप मध्ये या सोर्सची इमेज जी आहे रिटर्न म्हणजे स्पॉट आपल्याला या स्क्रीनवरती दिसतो. द बीम इज रिफ्लेक्टेड बॅक ऍज अ स्पॉट ऑन अ स्क्रीन. दिस इज अवर स्क्रीन प्लेस्ड जस्ट अबोव दी सोर्स एल. या सोर्सच्या वरती आपण एक स्क्रीन प्लेस केले. सो दिस इज अवर स्क्रीन. म्हणजे इथं असं आहे बघा, हा सोर्स आहे, इकडं मिरर आहे. याचा अर्थ असा होतो दिस इज अवर सोर्स, दिस इज अवर मिरर. सोर्सची लाईट येणार, याच्यावरती इन्सिडेंट होणार, रिफ्लेक्ट होऊन रिटर्न गेले आणि त्या स्क्रीनवरती आपल्याला त्या सोर्सचा एक काय तयार होतोय स्पॉट तयार होतोय. या मिररला आपण काय करणार आहे आता रोटेट करणार आहे. ओके. when the mirror is rotated through a small angle theta. जर या मिररला मी स्मॉल अँगल थिटानं काय केलं रोटेट केलं. मिरर अशी आहे अगोदर, मी याला स्मॉल अँगलनं रोटेट करणार आहे. काय होईल बघा, परपेंडिक्युलर असल्यामुळे स्पॉट इथंच तयार होतोय. जर मी मिररला असं रोटेट केलं तर स्पॉट असा वरती जाणार स्क्रीनवरती, ते आपल्याला माहित आहे. बघा इथं when the mirror is rotated through a small angle theta, the spot of the light is found to move through a distance y on the screen. The angle theta is given by. आपल्याला थीटा कॅल्क्युलेट करायचा आहे. म्हणजे इथं स्पॉट जो आहे तो किती मूव्ह झालाय वरती y एवढ्या डिस्टन्सनं. म्हणजे आपण मिररला थीटा एवढ्या स्मॉल अँगलनं काय केले रोटेट केले. अँड बिकॉज ऑफ दिस रोटेशन स्पॉट ऑफ लाईट इज मूव्ह बाय डिस्टन्स y. स्क्रीनवरती स्पॉट आहे तो वरती गेलाय. मिररला रोटेट केल्यामुळे स्पॉट कुठे गेला वरती गेला. म्हणजे आता इथं आपण असं कन्सिडर करूया की आपण मिररला रोटेट करणार आहोत. सपोज द मिरर इज रोटेटेड बाय ए स्मॉल अँगल थीटा. सो दिस इज द मिरर आफ्टर रोटेशन. याच मिररला आपण काय केलंय रोटेट केलंय. तर रोटेशन केल्यानंतर हा अँगल किती आहे थीटा. किती अँगलनं रोटेट केलंय थीटा अँगलनं मिररला रोटेट केले. आता या मिररचा हा पॉइंट ऑफ इन्सिडन्स आहे. लाईट बीम तीच आहे. या सोर्सनं इमिट केलेली लाईट मिरर वरती काय होणार इथं इन्सिडेंट होणार. पण आता दिस इज नॉट ए नॉर्मल इन्सिडन्स. आता नॉर्मल इन्सिडन्स नाही, कारण या मिररचा नॉर्मल जर तुम्ही ड्रॉ केला तर तो नॉर्मल आपल्याला इथं असा मिळेल. दिस इज द नॉर्मल. हा या मिररचा काय झाला नॉर्मल झाला. हा नॉर्मल झाला. अँड दिस इज द नाव अँगल ऑफ इन्सिडन्स. मग हा अँगल किती असेल इथला अँगल ऑफ इन्सिडन्स. दिस अँगल इज ऑल्सो थीटा. हाही अँगल थीटाच असणार आहे. विचार करा, अशी मिरर होती, नॉर्मल इथं होता, मिररला किती डिग्रीनं रोटेट केलंय थीटा. थीटा एवढ्या अँगलनं जर मिररला रोटेट केलं तर हा नॉर्मलही त्याच्यासोबत थीटाच अँगलनं काय होणार आहे रोटेट होणार आहे. सो दिस अँगल विल ऑल्सो थीटा अँड दिस इज द अँगल ऑफ इन्सिडन्स. आता नॉर्मल इन्सिडन्स असल्यामुळे हीच लाईटची बीम तेवढा थीटा याच अँगलनं काय होणार आता रिफ्लेक्टही होणार. म्हणजे आता ही सेम अँगलनं इथं काय झाली रिफ्लेक्ट झाली. सो दिस इज द रिफ्लेक्टेड लाईट. आणि ही इथं येणार आहे या स्क्रीन पर्यंत आणि आपल्याला इथला स्पॉट आता लाईटचा इथं मिळेल. स्क्रीनवरती स्पॉट काय झाला वरती झाला. काय केलंय बघा आपण, आपली मिरर अगोदर अशी होती, स्पॉट बरोबर तिथं जिथं सोर्स आहे त्याच ठिकाणी तयार झाला होता. पण मिररला काय केलं आपण रोटेट केलं. मिरर इज रोटेटेड बाय स्मॉल अँगल थीटा. स्पॉट कुठे गेला स्क्रीनवरती वरती गेला. म्हणजे इथून स्पॉट इथं आला. मिररला रोटेट केल्यामुळे स्पॉट कुठे गेलाय वरती गेलाय. किती डिस्टन्स ना अपवर्डला गेलाय तो मूव्ह झालाय y डिस्टन्स ऑन अ स्क्रीन. सो दिस डिस्टन्स विल बी y. हे डिस्टन्स किती आहे इथं y. हे डिस्टन्स x आहे. आणि आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचंय, आपल्याला कॅल्क्युलेट करायचंय दी अँगल थीटा इज गिवन बाय. थीटाची व्हॅल्यू किती असेल हा क्वेश्चन नीट 2017 ला क्वेश्चन विचारला होता. आणि याचे ऑप्शन जे होते, ऑप्शन याचे आहेत, मी ऑप्शन लिहितो इथं. ऑप्शन असे लिहिले होते y/2x. सेकंड ऑप्शन होता y/x.
थर्ड ऑप्शन 2y/x आणि फोर्थ ऑप्शन जो आहे याचा तो होता x/y. या फॉर्म मध्ये ऑप्शन दिलेले आहेत. म्हणजे थीटाची व्हॅल्यू किती असेल म्हणजे या फॉर्म मध्ये किती असेल असा 2017 ला नीट मध्ये क्वेश्चन होता. डायग्राम वरून फक्त जॉमेट्री वरून तुम्हाला थीटाची व्हॅल्यू मिळते. एक कंडिशन आहे जी मॅथ्स मध्ये तुम्ही नंतर शिकणार आहात त्याला फक्त आपल्याला यूज करायचे. हिअर व्हॉट इज दिस अँगल? दिस टोटल अँगल इज नाउ 2 थीटा. हे डिस्टन्स किती आहे? x आहे, हे किती आहे? y. आय यूज हिअर tan थीटा. सो tan 2 थीटा इक्वल टू, या ट्रायंगल मध्ये मी tan जर यूज केलं, tan इज व्हॉट? अपोजिट अपॉन ऍडजसंट. tan म्हणजे काय असतं? अपोजिट अपॉन ऍडजसंट विच इज y/x. tan 2 थीटा इक्वल टू, या ट्रायंगल मध्ये मी tan व्हॅल्यू यूज केले, अपोजिट अपॉन ऍडजसंट y/x मिळालं. हिअर थीटा इज ए स्मॉल अँगल. इथं स्मॉल अँगल जे दिलेलं आहे ऍक्च्युली ती कंडिशन आहे आणि ती आपल्याला यूज करायची असते. मॅथ्स मध्ये तुम्हाला ज्यावेळी एक टॉपिक सुरू होईल अँगल्स रेडियन मध्ये वगैरे मेजर करण्यासाठी, त्यामध्ये एक कंडिशन आहे, इफ थीटा इज एनी अँगल, इफ थीटा इज एनी अँगल अँड इफ इट्स व्हॅल्यू इज व्हेरी स्मॉल. थीटा हा एक अँगल आहे अँड इफ द व्हॅल्यू ऑफ दिस थीटा इज व्हेरी स्मॉल देन tan theta or sin theta can be taken as nearly equal to theta. मॅथ्स मधले एक कंडिशन आहे ही, आपल्याला फक्त यूज करायचे. ऑप्टिक्स मध्ये आपण बऱ्याच ठिकाणी यूजही करणार आहे. आता हे असं का घ्यायचं वगैरे तुम्हाला मॅथ्स मध्ये होईल नंतर. कंडिशन फक्त लक्षात ठेवा, जर एखाद्या अँगलची व्हॅल्यू स्मॉल असेल, हे कधी यूज करता येते, त्यासाठी अँगल कसा असावा? स्मॉल असावा. इफ द अँगल इज स्मॉल then sin theta is nearly equal to theta or tan theta is nearly equal to theta. ही कंडिशन आहे ऑप्टिक्स मध्ये, याला आपण घेणार आहे. लक्षात ठेवा फक्त मॅथ्स मध्ये तुम्ही शिकणारे आहात, ह्या कंडिशनचा आपण इथं यूज करणार आहे. जर इथं आपण विचार केला तर आपला अँगल इथं 2 थीटा आहे. अँगल किती आहे? 2 थीटा. आणि थीटा स्मॉल आहे त्यामुळे हा स्मॉल अँगल आहे आणि ही कंडिशन घेऊ शकतो आपण. बट tan 2 थीटा इज नियरली इक्वल टू, tan 2 theta is nearly equal to 2 theta according to this principle. Therefore 2 theta equal to y/x. Therefore theta equal to y upon 2x. This is our answer. 2017 नीट मधला क्वेश्चन आहे. सिंपल क्वेश्चन होता जो प्लेन मिरर वरती आलेला आणि त्याचा आन्सर काय आला मग? थीटा इक्वल टू y/x. Therefore ऑप्शन ए इज करेक्ट. सिंपल क्वेश्चन आहे. ओके, नोट डाऊन करून ठेवा व्यवस्थित. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघणार आहोत. नाउ सी द नेक्स्ट प्रॉब्लेम. द नेक्स्ट क्वेश्चन इज a thick plane mirror shows a number of images of an electric bulb. Then the brightest image is, which one is the brightest image? हा क्वेश्चन थोडा वेगळा वाटेल तुम्हाला, कारण एक प्लेन मिरर असेल तर नंबर ऑफ इमेजेस कशा, सिंगल प्लेन मिरर मुळे सिंगलच इमेज तयार होते आणि ते खरंही आहे. बट हिअर द मिरर इज थिक मिरर. आता थिक मिरर म्हणजे कशी? मिरर इज व्हॉट? मिरर इज नथिंग बट ए ग्लास प्लेट, थिन ग्लास विच इज कोटेड और सिल्वर्ड ऑन वन साइड. एक थिन ग्लास असते ज्याला एका साइडनं सिल्वर केलेलं असतं, ज्याला आपण मिरर म्हणतो. इथं जी ग्लास आपण यूज केली ती थिक आहे. इथं मी दाखवलेलं आहे. दिस इज द ग्लास प्लेट, थिकनेस जास्त आहे याची, अँड दिस ग्लास प्लेट इज कोटेड बाय वन सरफेस. आता या ग्लास प्लेटचा एक सरफेस जो आहे तो आपण काय केलाय? कोटेड केलाय. पण ग्लासची थिकनेस कशी आहे? जास्त. अशा मिरर तुम्ही पाहिलेही नाहीयेत, कधी नसतातही. का नसतात? कारण जर मिरर थिक असेल तर त्यामुळं एक इमेज तयार न होता नंबर ऑफ इमेजेस तयार होतात. काय रिझन असेल याच्या पाठीमाग? तर इथं थोडा रिफ्रॅक्शनचा पार्ट आहे. मी थोडं रिफ्रॅक्शन बद्दल सांगतो शॉर्ट मध्ये, अवघड नाहीये. रिफ्रॅक्शनचा पार्ट म्हणजे सपोज आपल्याकडे ग्लास प्लेट आहे. स्कूलमध्ये तुम्हाला रिफ्रॅक्शन झालेलं आहे त्यामुळे काय अवघड तेवढं जा वाटणार नाहीये. सपोज ही ग्लास प्लेट आहे, इथं एअर आहे. सो दिस इज रेअरर मीडियम, दिस इज डेन्सर मीडियम, दिस इज इन्सिडेंट लाईट. एक लाईट इन्सिडेंट होते, हा पॉइंट ऑफ इन्सिडेंस आहे. दिस इज नॉर्मल.
आता आपण काय सांगतो याच्या पुढं, ग्लास म्हणजे ट्रान्सपरंट आहे, मग लाईट रिफ्लेक्ट होईल का रिफ्रॅक्ट होईल? रिफ्रॅक्ट होईल म्हणजे ट्रान्समिट होईल. त्यासाठी आपण हा नॉर्मल घेतो इथं. आणि लाईट रे आतमध्ये स्ट्रेट जात नाही. इन डेन्सर मीडियम व्हेन इट एंटर्स द डेन्सर मीडियम इट्स डायरेक्शन चेंजेस and it bends towards the normal when it passes from rarer medium to denser. हे आपण नंतर बघणार आहोत रिफ्रॅक्शन मध्ये. याला आपण अँगल ऑफ इन्सिडन्स म्हणतोय, हा झाला अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. इथपर्यंत माहित आहे. पण यामधली एक कंडिशन अशी आहे, इफ दिस इज ए 100% लाईट, या लाईटची इंटेन्सिटी आपण 100% कन्सिडर केली, तर यातली 10% लाईट जी आहे ती रिफ्लेक्ट होत असते. म्हणजे ग्लासमध्ये 100% लाईट आतमध्ये एंटर होत नाही. 10% ऑफ द इन्सिडेंट लाईट गेट्स रिफ्लेक्टेड अँड वी कॉल दिस ॲज पार्शियल रिफ्लेक्शन. याला काय म्हणायचं? पार्शियल. काही पार्ट लाईटचा रिफ्लेक्ट होत असतो, 100% लाईट आतमध्ये एंटर होत नाही ग्लासमध्ये. अँड सो दिस लाईट विल बी 90%. याला आपण रिफ्लेक्टेड लाईट म्हणतो. आपण ही पार्शियल रिफ्लेक्शन रिफ्रॅक्शन मध्ये घेत नाही, कारण हे कमी असतं, फिजिबल नाही जास्त, त्यामुळे आपण याला युज करत नाही. पण 10% लाईट रिफ्लेक्ट होते, 90% लाईट आत ग्लासमध्ये काय होते? ट्रान्समिट होते. या कंडिशनचा जर आपण इथं युज केला, सपोज इथे एका इमेजला आपण सपोज दिस इज इन्सिडेंट लाईट, या मिरर वरती जी इन्सिडेंट होणारी लाईट आहे ही इन्सिडेंट लाईट आहे ऑब्जेक्ट पासून येणार. दिस इज द इन्सिडेंट लाईट, सो दिस विल बी दी नॉर्मल. आता काय होणार आहे बघा, ग्लासमध्ये लाईट एंटर होताना बेंड कशी होते? टुवर्ड्स नॉर्मल. सपोज लाईटची डायरेक्शन चेंज झाली आणि इथं आली लाईट, रिफ्रॅक्शन झालं. पण मी आता काय सांगितलं होतं, पूर्ण म्हणजे सपोज दिस इज दी 100% लाईट, देन 10% लाईट गेट्स पार्शियली रिफ्लेक्टेड. 10% लाईट इथं पार्शियली काय झाले? रिफ्लेक्ट. So the light transmitted inside the glass will be 90%. 90% लाईट आहे. या रिफ्लेक्टेड रे मुळे आपल्याला इथं फर्स्ट इमेज तयार होते, कारण रिफ्लेक्टेड लाईट मुळेच आपल्याला काय मिळतात? इमेज. सो दिस इज अवर फर्स्ट इमेज. नाउ दिस रे कम्प्लिटली गेट्स रिफ्लेक्टेड फ्रॉम द मिरर. कोटेड सरफेस आहे इथं, हा नॉर्मल झाला आहे. अशी ही 90% लाईट मिरर वरून काय झाली? रिफ्लेक्ट. आता डेन्सर टू रेरर येताना दिस इज अवर नॉर्मल. आता डेन्सर टू रेरर येताना ही सेम कंडिशन आहे. यातली 10% लाईट परत सेम मीडियम मध्ये रिफ्लेक्ट होते आणि रिमेनिंग लाईट इथं काय होते? ट्रान्समिट होते. सो दिस इज रिफ्रॅक्टेड लाईट. आता इथं 90% लाईट आहे, 10% पार्शियली रिफ्लेक्ट झाली, म्हणजे लाईट वरून खाली येताना असेल किंवा खालून वरती जाताना रिफ्लेक्ट होतेच, पार्शियली रिफ्लेक्शन होतं. सो दिस 10% ऑफ दिस 90 विल बी 9%. So the remaining light will be 81%. And because of this light, we get second image. या लाईट मुळे आपल्याला सेकंड इमेज मिळते. Now again this light gets reflected. This will be 9%. Then 10% reflects back. 10% of 9 is 0.9%. And the reflected light is 8.1%. So this is the third image. या टाइप मध्ये नंबर ऑफ इमेजेस तयार होतात. आता इथं थिकनेस किती घेतोय त्याच्यावर डिपेंड आहे किती इमेज अशा तयार होत जातील. तर यामध्ये पर्सेंट मध्ये जे मी लिहिलंय दॅट इज दी इंटेन्सिटी ऑफ लाईट. लाईटची काय आहे ती इंटेन्सिटी आहे जी पर्सेंट मध्ये काय होते चेंज होते. सिंपल कन्सेप्ट आहे. आता याच्यामध्ये फर्स्ट इमेजची इंटेन्सिटी किती आहे 10%, सेकंडची 81% आणि थर्डची 8.1%. मग इथे इंटेन्सिटी कोणत्या लाईटची सगळ्यात जास्त आहे? द इंटेन्सिटी ऑफ सेकंड लाईट इज मॅक्झिमम. सेकंड इमेज इज इंटेन्सिटी ऑफ सेकंड इमेज इज मॅक्झिमम. आणि आपल्याला हीच इमेज दिसते. या इमेजेस आपल्याला व्हिजिबल नसतात कारण याची इंटेन्सिटी कमी आहे. सो द ब्राइटेस्ट इमेज इज सेकंड इमेज. सो द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन इज व्हॉट? The brightest image is the second image, which is the brightest image. Refraction मधला ऍक्च्युअली कन्सेप्ट आहे हा जो प्लेन मिरर शी रिलेटेड होता. थोडा कन्सेप्ट आहे. पार्शियल रिफ्लेक्शन जर माहित असेल
तर हे समजतं, लक्षातही राहतं, सोपा पार्ट आहे. एवढं लक्षात ठेवा, when light incident on a denser medium 10% light gets reflected and remaining light gets transmitted into the medium. त्या कन्सेप्ट वरती हा क्वेश्चन डिपेंड होता. आन्सर लक्षात ठेवा, सेकंड इमेज इज द ब्राइटेस्ट इमेज. ओके, नोट डाउन करून ठेवा हे. Now let's see the fourth question. The fourth question is, two plane mirrors A and B are placed parallel to each other. ह्या दोन प्लेन मिरर आहेत, A आणि B प्लेन मिरर. ह्या दोन प्लेन मिरर कशा आहेत? पॅरलल आहेत, as shown in figure. A light ray is incident at an angle of 30 degree at a point just inside one end of A. A मिररच्या इनसाइडला आणि जस्ट इनसाइड ऍट वन एंड म्हणजे एका एंडला हा पॉइंट कन्सिडर करूया आपण. ए पॉइंटच कन्सिडर केला. हा या ए मिररचा एक एंड आहे. ओके, ऍट अन अँगल ऑफ 30 डिग्री म्हणजे इथं एक लाईटची रे काय होते? इन्सिडंट होते. अगोदर त्याला इन्सिडंट करूया. इथं हा नॉर्मल झाला इथला, अँड दिस इज द इन्सिडंट रे. एका एंडला इथं 30 डिग्री अँगल न लाईट रे काय झाले? इन्सिडंट. ओके, सी इन्सिडंट ऍट अन अँगल ऑफ 30 डिग्री. दिस इज 30 डिग्री ऍट ए पॉइंट जस्ट इनसाइड, आतमध्ये आहे, वन एंड ऑफ ए म्हणजे एच्या एका एंड वरती. म्हणजे इथं लाईट रे 30 डिग्री अँगल न काय झाले? इन्सिडंट झाले. मी कंडिशन सांगतोय. द मॅक्झिमम नंबर ऑफ टाइम्स द रे अंडरगोज रिफ्लेक्शन्स म्हणजे या रेची जी मॅक्झिमम नंबर ऑफ रिफ्लेक्शन्स होणार आहे बिफोर इट इमर्जेस आउट. कुठून इमर्ज होईल? आता इकडून इन्सिडंट केले म्हटल्यावर लाईट रे इकडून काय होणार? बाहेर येणार म्हणजे इमर्ज होणार. इन्क्लुडिंग दी फर्स्ट वन म्हणजे पहिलं रिफ्लेक्शन हे आपल्याला त्यामध्ये कन्सिडर करायचंय. मग इथं ऍक्च्युअली लाईट रेचं काय होणार बघा. when light ray incident at point A, it gets reflected. अगोदर काय होणार? इथं लाईट रे रिफ्लेक्ट होईल. इट गेट्स रिफ्लेक्टेड विथ द अँगल ऑफ रिफ्लेक्शन 30 डिग्री. अँगल ऑफ इन्सिडन्स अँड अँगल ऑफ रिफ्लेक्शन इज इक्वल. सो दिस अँगल विल ऑल्सो 30 डिग्री. द डिस्टन्स बिटवीन टू प्लेन मिरर इज 0.2 मीटर. दोन प्लेन मिरर मधलं डिस्टन्स 0.2 मीटर आहे. अँड द लेंथ ऑफ मिरर इज 2√3 मीटर. हे गिवन आहे आपल्याला क्वेश्चन मध्ये. नाउ at this point, now consider this is a C point. A C point ला लाईटचं काय होईल? Again it gets reflected because it is also a mirror. सुद्धा प्लेन मिरर आहे म्हणजे त्याच अँगल ना लाईट रे परत काय होणार आहे? रिफ्लेक्ट होणार. परत यावरून रिफ्लेक्ट होणार. म्हणजे अशी लाईटची इथं काय होत आहे? नंबर ऑफ रिफ्लेक्शन्स होत आहेत. आणि मग असं कंटिन्यू पुढं लाईट रे रिफ्लेक्ट होत जाईल. आणि मग ते रिफ्लेक्शन झाल्यानंतर एका पर्टिक्युलर रिफ्लेक्शन्स नंतर लाईट रे ह्या सेकंड एंड मधून काय होईल? इमर्ज होईल. सो व्हॉट वी हॅव टू फाइंड? वी हॅव टू फाइंड द मॅक्झिमम नंबर ऑफ टाइम्स द रे अंडरगोज रिफ्लेक्शन्स बिफोर इट इमर्जेस आउट. इकडून आतमध्ये रे आल्यानंतर इकडून बाहेर जाण्याच्या आधी आतमध्ये या दोन मिररच्या मध्ये या लाईट रेची किती नंबर ऑफ रिफ्लेक्शन्स होत आहेत हे आपल्याला सांगायचे. आपण काय इथं 30 डिग्री अँगल वगैरे मोजून मेजरमेंट घेऊन ड्रॉ केलं. तुम्ही म्हणाल की आणखी ड्रॉ करा पुढे मग. आणि इथं ड्रॉ केलं की झाली की 1 2 3 4 5 6 रिफ्लेक्शन दिसत आहेत. हे आपण एक रफली तुम्हाला मी आयडिया सांगितली. काय 30 डिग्री एवढाच आहे असं नाही, लेंथ एवढीच आहे असं नाही. 2√3 मीटर म्हणजे काय एवढी झाली का लेंथ? ती भरपूर झाली ही लेंथ. हे सुद्धा 0.2 मीटर आहे असं नाही. त्यामुळे एक आपण आयडिया दिले की याच्या आतमध्ये किती नंबर ऑफ रिफ्लेक्शन्स होतात हे कॅल्क्युलेट करायचे. एक मेथड सांगतो मी तुम्हाला. सिंपल मेथड आहे, फक्त लक्ष द्या व्यवस्थित. आता यामध्ये दोन प्लेन मिरर आहेत, पॅरलल आहेत. डिस्टन्स किती आहे दोघांच्या मधलं? डी. सो AB इक्वल टू डी. AB इक्वल टू डी अँड डी इज व्हॉट? 0.2 मीटर. AB ची व्हॅल्यू माहिती आहे किती? डी व्हॅल्यू आहे आणि 0.2 मीटर आहे. आता इथं हा अँगल किती आहे? 30 डिग्री आहे. मी जर यामध्ये आपल्याला इथं ह्या दोन व्हॅल्यूज पाहिजेत.
कशा घेता येतील व्हॅल्यूज? मग काय घ्यावं लागेल ह्या ट्रायंगल मध्ये? म्हणजे आपल्याला या दोन साइड्स मिळतील. कशा आहेत या? ऍडजेसंट आणि अपोजिट आहेत. पण टॅन घेता येईल. सो टॅन 30, त्या ट्रायंगल मध्ये मी टॅन 30 जर यूज केलं, टॅन 30 डिग्री इक्वल टू अपोजिट अपॉन ऍडजेसंट मीन्स BC अपॉन AB. AB किती आहे? 0.2 आहे. BC हे डिस्टन्स आहे. आता इथं या BC ला सपोज आपण D कन्सिडर केलं, स्मॉल d घेतलेले. सपोज हे डिस्टन्स x आहे. दिस डिस्टन्स इज x. सो BC इज व्हॉट? x. BC इक्वल टू मीन्स x इक्वल टू AB इकडे येईल. AB ची व्हॅल्यू किती आहे? 0.2. 0.2 इंटू टॅन 30 इज 1/√3. टॅन 30 ची व्हॅल्यू काय असते? 1/√3 असते. देअरफॉर x इक्वल टू 0.2 अपॉन √2, सॉरी √3 एक व्हॅल्यू मिळाली. आता इथं दिस इज x, हे डिस्टन्स मिळालं. x ची व्हॅल्यू किती आली? x इज 0.2/√3 मीटर. ओके, x इज व्हॉट? x इज 0.2/√3 मीटर. आता आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचे? तर नंबर ऑफ रिफ्लेक्शन. एक विचार करा, फॉर वन रिफ्लेक्शन लाइट ट्रॅव्हल्स ए डिस्टन्स x. बघा इथं लाईटचं एक रिफ्लेक्शन झालं, लाईटनं किती ट्रॅव्हल आतमध्ये डिस्टन्स केलंय? x. फॉर सेकंड रिफ्लेक्शन लाईट इथं येणार. फॉर सेकंड रिफ्लेक्शन जर तुम्ही जॉमेट्री घेतली या फिगरची, तर हेही डिस्टन्स इथलं पुढं xच मिळणार आहे. कारण हे इक्वल आयडेंटिकल ट्रायंगल्स मिळत जातात. याचा अर्थ फॉर फर्स्ट रिफ्लेक्शन लाइट ट्रॅव्हल्स ए डिस्टन्स x. फॉर सेकंड रिफ्लेक्शन लाइट ट्रॅव्हल डिस्टन्स x. फॉर थर्ड रिफ्लेक्शन अगेन लाइट ट्रॅव्हल डिस्टन्स x. म्हणजे एका रिफ्लेक्शन साठी लाइट किती डिस्टन्स ट्रॅव्हल करते? x. आणि x ची व्हॅल्यू किती आहे? 0.2 अपॉन √3 मीटर. म्हणजे एक रिफ्लेक्शन झालं की लाइट एवढं डिस्टन्स पुढे ट्रॅव्हल करते. टोटल डिस्टन्स लाइटला किती ट्रॅव्हल करायचे? 2√3 मीटर. टोटल डिस्टन्स इथून इथपर्यंत किती आहे? 2√3 मीटर. आणि एका रिफ्लेक्शनला लाइट किती पुढे येते? 0.2/3 मीटर. मग असे किती एक्स टोटल डिस्टन्स मध्ये बसतील हे जर आपल्याला ठरवायचं असेल, देन वी हॅव टू कॅल्क्युलेट टोटल नंबर ऑफ रिफ्लेक्शन. टोटल नंबर ऑफ रिफ्लेक्शन्स n कन्सिडर करूया आपण त्याला. n इक्वल टू L अपॉन x. टोटल लेंथला x ने डिवाइड केलं तर तेवढे x त्यामध्ये मिळतील तुम्हाला. अँड दॅट इज द नंबर ऑफ रिफ्लेक्शन्स. सो L इज व्हॉट? L इज 2√3 अँड डिवाइडेड बाय x इज व्हॉट? 0.2 डिवाइडेड बाय √3. सो √3 वरती जाईल. √3 इंटू √3 3. सो 2 इंटू 3 डिवाइडेड बाय 0.2. It is the 10/3 means 30. So 30 is what? 30 is the maximum number of reflections undergoes the incident light before it emerges out. जे इकडून लाईट इन्सिडेंट केल्यानंतर आतमध्ये लाईटची किती रिफ्लेक्शन होणार आहे? 30. कारण एका रिफ्लेक्शनला x डिस्टन्स, टोटल डिस्टन्स 2√3. तर मग टोटल नंबर ऑफ रिफ्लेक्शन मीन्स L/x and which is the 30. So our answer is 30 रिफ्लेक्शन्स. लाईट इमर्ज होण्याच्या आधी किती नंबर ऑफ रिफ्लेक्शन होणार आहेत लाईटची? 30 रिफ्लेक्शन्स होणार आहेत. जेईला हा 2012 ला विचारलेला क्वेश्चन होता, ज्यामध्ये फक्त प्लेन मिररच्या कंडिशन्स आहेत. सिंपल क्वेश्चन आहे, व्यवस्थित नोट डाऊन करून ठेवा. Now see the last question, question number 5. The question is a point source of light B. This is our point source B. Light चा source आहे. A point source of light B is placed at a distance L in front of a center of a mirror. This is mirror. This is the center of mirror, and the source is placed at a distance L in front of the center of this mirror of width D. त्या मिररची विड्थ किती आहे? इथं D आहे, ऑफ विड्थ D.
हंग व्हर्टिकली ऑन अ वॉल. एका वॉलवरती फिट केलेली एक मिरर आहे ज्याची विड्थ d आहे. मिररच्या सेंटर पासून L डिस्टन्स वरती आपण प्लेस केला एक लाईटचा सोर्स आहे, जो सोर्स आहे इथं B. ए मॅन वॉक्स इन फ्रंट ऑफ द मिरर अलॉंग ए लाईन. या मिररच्या पुढं एक पर्सन चालत जाणार आहे अलॉंग ए लाईन पॅरलल टू दी मिरर. दिस इज दी लाईन. ही जी इथं लाईन ड्रॉ केली ही एक पॅरलल लाईन आहे. म्हणजे एक व्यक्ती, एक पर्सन असा इथून इकडं असा काय होणार आहे, तो वॉक करत जाणार आहे. ही लाईन झाली ती. A man walks in front of the mirror along a line parallel to the mirror at a distance 2L, at a distance 2L from it as shown in figure. Now what we will have to calculate the greatest distance over which he can see the image of light source in the mirror is. क्वेश्चन सिंपल आहे. क्वेश्चन असा विचारलाय की एक पर्सन असा इथून वॉक करत चाललेला आहे या लाईन मधून आणि तो जाताना इकडं मिरर मध्ये बघणार आहे. एक तो असा वरती झालेला आहे आणि तो जाताना कुठं बघतोय, मिरर मध्ये बघणार आहे. आणि मिरर मध्ये बघताना क्वेश्चन असा आहे की तो इथं उभा आहे, त्याला काय लाईट सोर्सचा, तो मिरर मध्ये ह्या लाईट सोर्सची इमेज बघतोय. तो डायरेक्ट सोर्सला बघत नाही. तो कशाला बघतोय, मिरर मध्ये ह्या सोर्सची आतमध्ये एक इमेज तयार होणार आहे आणि तो याला न बघता तो मिरर मधली सोर्सची जी इमेज आहे, या सोर्सची जी इमेज आहे मिरर मध्ये असलेली, त्या इमेजला तो ऑब्झर्व करतोय. आणि क्वेश्चन असा विचारला, तो इथं असताना त्याला दिसणार नाही इमेज, तो असा चालत येईल आणि एका पर्टिक्युलर पॉइंटच्या पुढं तो जसा येईल तसं त्याला या मिरर मध्ये या सोर्सची काय दिसेल, इमेज दिसेल. म्हणजे इथं एक पॉइंट आहे जिथून त्याला इमेज दिसायला सुरू झाले. तो पुढे येईल, इमेज दिसते त्याला, तो असा इकडे मिररकडे बघत बघत वरती झालेला आहे. त्याला इमेज ह्या सोर्सची, इमेज सोर्सची आहे पण आतमध्ये तो बघतोय, मिरर मध्ये बघतोय, डायरेक्ट सोर्सला न बघता. तो वरती जातोय आणि असा वरती आला आणि इथे एक असं डिस्टन्स आलं की त्याच्या पुढे गेला की त्याला ती इमेज दिसणं बंद झालं. ते आपल्याला मॅक्झिमम डिस्टन्स, तो रिजन विचारलाय आपल्याला, ज्या रिजन मधून चालत जाताना त्याला ह्या बी सोर्सची मिरर मध्ये काय दिसेल, इमेज दिसेल, ती तो रिजन कसा इथं कन्सिडर करता येईल. आता इथं तो रिजन जर घ्यायचा असेल तर थोडी जॉमेट्री घ्यावी लागणार आहे. जॉमेट्री म्हणजे कशी, आपण इथं जर कन्सिडर केलं तर मॅक्झिमम रेज इमेज कधी दिसणार आहे या बी सोर्सची, या सोर्स पासून ज्या लाईटच्या रेज जाऊन मिरर वरती इन्सिडेंट होतील अँड आफ्टर रिफ्लेक्शन इट रिचेस टू दी ऑब्झर्वर. मग मॅक्झिमम लाईट इथं एंड वरती अपवर्ड कोणती रे जाईल, तर लास्टची रे इथं कन्सिडर करू शकतोय आपण. सपोज दिस इज दी लाईट रे इमिटेड बाय दिस सोर्स. या सोर्सने इमिट केलेली ही काय आहे, लाईट रे. ओके, सो दिस इज दी लाईट रे ऑफ दी सोर्स. दिस विल बी दी नॉर्मल अँड इट गेट्स रिफ्लेक्टेड फ्रॉम पॉइंट ए. मिरर वरून ही लाईट रे काय होणार, इथं रिफ्लेक्ट होणार. ओके, आता ही रिफ्लेक्ट, दिस इज दी लाईट रे रिफ्लेक्टेड फ्रॉम दी मिरर. सिमिलरली या एंडलाही तीच कंडिशन आहे. लाईट रे इकडच्या एंडची जर आपण कन्सिडर केली तर इन्सिडंट होईल, हा नॉर्मल झाला अँड इट गेट्स रिफ्लेक्टेड फ्रॉम दी मिरर आणि इथपर्यंत येईल. म्हणजे बघा, विचार करा, तो जो पर्सन आहे जो वॉक करत येणार आहे तो ज्यावेळी इथं येईल, इथून पुढे त्याला या बी सोर्सची पाठीमागं मिररच्या पाठीमागं याची इमेज दिसायला सुरू होणार. तो इथून इथपर्यंत आला की या रिजन मध्ये त्याला इमेज दिसेल. इथून वरती गेला की लाईट रे नसणार आहे, रिफ्लेक्ट होऊन जाणार आहे. त्यामुळे या रिजन मध्ये त्याला काय दिसणार आहे, इमेज दिसणार आहे. ऑप्शन कशामध्ये दिले बघा, डी मध्ये दिले. डी इज व्हॉट, डी इज दी विड्थ ऑफ मिरर. आपल्याला हे फाइंड आउट करायचे. आता हे फाइंड आउट करताना मी इथं काही नेमिंग देतोय, GHI आणि याला म्हटलं आपण जे. तर आपल्याला फाइंड आउट काय करायचंय, हा रिजन जी पासून कुठपर्यंतचा, जे पर्यंतचा. म्हणजे आपल्याला फाइंड आउट करायचंय जी जे हे जे डिस्टन्स आहे ते किती असेल आणि हेच ग्रेटेस्ट डिस्टन्स असणार आहे ओव्हर विच ही कॅन ऑब्झर्व दी इमेज ऑफ दिस सोर्स. ओके, नाउ यूज सम जॉमेट्री. Suppose this is the angle theta, then this angle also theta, angle of incidence, angle of reflection. If we take the symmetry, B source हा
एक्झॅक्टली सेंटरच्या पुढे होता. हे टोटल डिस्टन्स डी आहे म्हणजे हे हाफ डिस्टन्स काय असेल इथलं d/2 असणार आहे. सो दिस डिस्टन्स इज d/2. ओके, नाउ यूज सम symbols. Suppose this is C and this is D. Now see, in the two triangles, triangle ACD and triangle ADB, these are the two triangles. ACD and ADB are congruent. Why these are congruent triangles? Because both have same angles theta. These two angles are 90 degree, and that's why all the three angles are same, and one side is common. Therefore, these two triangles are congruent triangles, and therefore we can write this as CD equal to BD. CD equal to what? BD, and BD nothing but the d/2. BD is what? It is d/2. Now let's see. I am taking other two triangles. Now let's see. In triangle ACD and in triangle AGH. दोन ट्रायंगल कोणते घेतलेत बघा. ACD हा एक ट्रायंगल आहे आणि हा पुढचा एक्सटेंड केलेला ट्रायंगल AGH. ओके, या ट्रायंगल मध्ये these two triangles have all the three angles same. थीटा तर कॉमन आहे, राहिलेला अँगल दोघांमध्ये 90 डिग्री आहे आणि हा अँगल आणि हा अँगल ही सिमिलर येणार. याचा अर्थ हे दोन सिमिलर ट्रायंगल्स आहेत. कॉंग्रुएंट नाहीत पण कसे आहेत हे सिमिलर. यांच्या साइडचा रेशो जो असणार आहे तो रेशो ही आपण घेऊ शकतोय. म्हणजे कसे रेशो येतील बघा. या ट्रायंगलचा मी रेशो घेतोय हा AD अपॉन AH. व्यवस्थित लक्षात ठेवा रेशो कसा घेतोय बघा. हा लहान स्मॉल ट्रायंगलचा कोणती साइड घेतली AD, मोठ्या ट्रायंगलची कोणती साइड AH. नाउ AD अपॉन AD is what? AD is L and AH is what? AH is 2L. AD upon AH means what? AH means 2L. Therefore AD चं मीनिंग किती आहे L आहे. AH टोटल डिस्टन्स आहे किती 2L. Therefore L upon 2L equal to 1/2. AD upon AH हा रेशो किती आला 1/2 आला. सिमिलर ट्रायंगल असल्यामुळे आपण असंही लिहू शकतोय AD अपॉन AH इक्वल टू CD अपॉन CD हे डिस्टन्स अपॉन GH. CD अपॉन काय आलं GH. आता हा रेशो किती होता हाफ होता म्हणजेच आपल्याला मिळालं CD अपॉन GH इक्वल टू 1/2. नाउ लेट्स सी what is CD. CD is what? CD equal to D/2. Therefore D/2 upon GH equal to 1/2. So what is GH? 2 gets cancelled and so GH equal to D. GH is what? D. GH म्हणजे कोणता डिस्टन्स आहे हे डिस्टन्स एक जॉमेट्री घेतोय मी फक्त त्याच्यामध्ये. GH डिस्टन्स किती आलं D मिळालं. GH इथून इथपर्यंत डिस्टन्स आपल्याला मिळालंय D. हे डिस्टन्स तर Dच आहे आपल्याला माहित आहे गिव्हनच होत आहे. दिस इज ऑल्सो D and if this distance is D then because of symmetry this distance also D. सेम सिमेट्री आहे. जशी लाईट रे इकडे गेले सेम तशीच लाईट रे इकडे आले कारण हा मिड पॉइंट आहे मिररचा. सो द टोटल डिस्टन्स GJ इक्वल टू D प्लस D प्लस D. Therefore the answer is 3D. म्हणजे हा पर्सन इथून ऑब्झर्व करताना त्याला या इथून इथपर्यंत या रिजन मध्ये मिरर मध्ये बघताना या लाईट सोर्सचा इमेज जी आहे ती ऑब्झर्व होईल. हे ग्रेटेस्ट डिस्टन्स असणार आहे ओव्हर विच he observe the image of this source B and that distance is nothing but the 3D. So our answer is 3D. Okay, सिंपल क्वेश्चन होता. थोडी जॉमेट्री माहित पाहिजे. तुम्ही 10th मध्ये वगैरे जी जॉमेट्री पार्ट शिकलेला आहे त्यामुळे मी डायरेक्ट सांगतोय
हे सिमिलर ट्रायंगल, कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स घेऊन टॅन साइन कॉस टॅन या रेशोचा यूज करून आपण हे सोडवतोय. सोपं आहे, फक्त तुम्हाला ती जॉमेट्री यूज करता आली पाहिजे. ओके, नोट डाऊन करून ठेवा. आहे